रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उर्दू शाळा ह्या 170 शाळा आहेत आणि त्या 170 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्याही चांगली आहे। त्या गावामध्ये जिथं मोहल्ले आहेत मोठमोठे तिथली मुलं त्या उर्दू शाळेमध्ये जातात आणि त्या उर्दू शाळेमध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा एक फायदा होतो, तिथे इंग्लिशही शिकता येतं, उर्दूही शिकता येतं आणि मराठी शिकता येतं। पण हे शासनाचा अजब कारभार आहे, तर आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते। त्यांनी असं केलं आहे की जिल्ह्यामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 170 शाळा उर्दू आहेत। त्या 170 शाळांमध्ये त्यांनी 29 शिक्षक ज्या शाळेवर नेमणुका केल्या ते उर्दू शिकलेलेच नाहीत। आता त्या उर्दू शाळेमध्ये इंग्लिश शिक्षक पाहिजे, मराठी पाहिजे हे मानू शकतो, पण त्या उर्दू शाळेमध्ये उर्दू शिक्षकच नाही। मग तो उर्दू शिक्षक कसा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना तो कसा शिकवणार शिक्षक? त्यांना उर्दू येतच नाही आहे। हा बघा कसा उलटा कारभार झालेला आहे तो। त्याच्यामुळं पूर्ण जिल्ह्यामध्ये जे पालक आहेत त्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि या विषयात काही संघटना, शिक्षक संघटना ह्या कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे की ज्या शिक्षकांना ज्याचं शिक्षण येतं त्या शिक्षणाच्या कॅटेगरीप्रमाणे त्या शाळेवर त्याची नेमणूक करावी। आता इंग्लिश शाळेवर जर उर्दू शाळेचा शिक्षक नेमणूक केला आणि जर तो इंग्लिश शिकलेला नसेल तर तो इंग्लिश कसा शिकवणार? म्हणजे हा उलटा कारभार सगळा झालेला आहे। आता पालकांच्या समोर एक मोठा प्रश्न पडला आहे की हे विद्यार्थी शाळेत पाठवायचे की नाही। आता पाठवले तर त्या ठिकाणी जे शिक्षक आले त्या शिक्षकांना उर्दू शिकवता येत नाही, तर हे ताबडतोब शासनाने धोरण बदलावं आणि उर्दू शाळेत हा शिक्षक असला पाहिजे। पहिली गोष्ट तिथे इंग्लिशचाही असला पाहिजे आणि मराठीचाही असला पाहिजे आणि इंग्लिश शाळेमध्ये इंग्लिश शाळेचा शिक्षक असला पाहिजे, मराठी शाळेमध्ये मराठी शाळेचा शिक्षक। आता मराठी शाळेमध्ये उर्दू शिकलेला शिक्षक जर पाठवला आपण तर त्याचा काही उपयोग होणार नाही, म्हणजे शासनाचे पैसे वाया जाणार आहेत पगाराचे, आणखीन तो शिक्षक अडचणीत येणार आहे। चिपळूण तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ग्रामसभेचे ठराव झालेले आहेत, ते सेवक पाठवलेले आहेत। जर ही ताबडतोब याच्यामध्ये उर्दू शाळेमध्ये जर उर्दू शिक्षक पाठवले गेले नाहीत तर आम्ही त्या शाळेला लॉक मारू, आम्ही त्या शाळा बंद करू। हे काय येड्याचा बाजार झाला? तुम्ही उर्दू शाळेत उर्दू शिक्षक पाठवला पाहिजे, हे ताबडतोब 8 दिवसामध्ये याचा काय तो निर्णय घ्या, नाहीतर जिल्ह्यामध्ये पालक लोक उर्दू शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहेत। आणि आज या सगळ्या पालकांनी या तालुक्याचे जे आमदार आहेत शेखरजी निकम यांची आज सकाळी भेट घेतली। आज इथे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजितदादाच्या गटाच्या कार्यालयामध्ये सगळे पालक आलेले आहेत, बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे। ताबडतोब 8 दिवसाच्या आतमध्ये हा निर्णय झाला पाहिजे, नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो।